प्रत्येक पुरुष सिद्धांत अभ्यासावाच लागतो. तिथूनच आपल्या आयुर्वेदाच्या अभ्यासाची सुरुवात आहे. पदार्थ विज्ञान पण आपण तिथूनच स्टार्ट. पण आपण जसं थर्ड इयरला फोर्थ इयरला येतोय, आपण फॉर्म्युले प्रॅक्टिस आणि कुठला आजार कुठला औषध ही पण लिमिटेड होते. ऍक्च्युली आपण गेम्सला ऍडमिशन घेतलंय आपलं सौभाग्य आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय सुधारणा केली पाहिजे हे जाणून घेतलं पाहिजे आयुर्वेदात. म्हणजे आपल्या मनाचा अभ्यास, सात्विक राजसिक तामसिक, म्हणजे आयुर्वेदाचा जो आद्य शंकराचार्यांनी जसं प्रसव आणि प्रतिप्रसव हे योग मार्गातले मार्ग सांगितले. प्रतिप्रसव म्हणजे आणि प्रसव, प्रसवची व्याख्या शंकराचार्यांनी अशी केली आहे, प्रकृतीतून सगळ्यांची उत्पत्ती आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्या मिलनातून महाभूतांची उत्पत्ती, तन्मात्रा, नंतर आपल्या शरीराचे सगळे महाभूतांची उत्पत्ती. पण मग आपल्याला पोहोचायचे कुठे? आपला जन्म असा झालाय, त्याला आपण प्रसव म्हटलं शंकराचार्य. मग आपण पोहोचायचं कुठे आपल्याला? तर आपल्या मूळ तत्वाकडे. कुठलं मूळ तत्व आहे आपलं? अव्यक्त पुरुष हे आपलं मूळ तत्व. म्हणजे उलट्या मार्गाने जायचं याला शंकराचार्यांनी प्रतिप्रसव म्हटले. आणि हा आयुर्वेदाचा अभ्यास तो पण आहे आपल्याला, आणि आपण फक्त दोषात अडकले. तर आपल्याला इथे अध्यात्म नगरीत आहोत, महाराजांच्या सहवात आहोत, इथे गुरु सद्गुरू लाभलेले आहेत. तर आपण त्या अँगलने पण अभ्यास केला पाहिजे आयुर्वेदाचा. आणि अभ्यासाची सुरुवात करताना चरकाच्या